आप्पांचे पत्र धडा 10वा स्वाध्याय 10वी मराठी कृती कारणे लिहा. आजची मुले सुदैवी आहेत कारण त्यांना शिक्षण घेता आले. पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा. खेळपट्टीची काळजी घेणारा, त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. शिपाई चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. वृक्ष संवर्धनाचे फायदे. वृक्षांची सावली मिळते. वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. जमिनीखालील पाणी पातळी टिकून ठेवतात. प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडा. आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त हृदयाची धडधड वाढते, कपाळावरच्या आठ्या वाढतात, विद्यार्थ्यांचे गुण वाढतात की विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते. याचं योग्य उत्तर आहे आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो रोज उपस्थित असतो, तो सर्वांची काळजी घेतो, तो चांगलं काम करतो की तो सर्वांशी चांगले बोलतो. याचे योग्य उत्तर आहे शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगलं काम करतो. प्रश्न चौथा, आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातनं लिहा. आप्पांचे शिक्षण प्रेम. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. स्वच्छता. आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर धूळ दिसणार नाही. प्रश्न पाचवा, चौकटी पूर्ण करा. आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे. कोणतेही काम मन लावून करावे. जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे. प्रश्न सहावा, खालील वाक्यातील क्रियाविशेषणे ओळखा. ती लगबगीने घरी पोहोचली. लगबगीने क्रियाविशेषणे. जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो. सहज हे क्रियाविशेषणे कारण ते क्रियाबद्दल सांगतं. आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते. तर आज क्रियाविशेषण. प्रश्न सातवा, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. पक्षाने दाण्यांवर झडप घातली. शब्दयोगी अव्यय दाण्यांवर. तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय. डोळ्यासमोर. छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. मुलांबरोबर. परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले. तर मिळाल्यामुळे. प्रश्न आठवा, स्वमत. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणे एवढं महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. उत्तर, गळणाऱ्या नळामुळे खूप पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याच्या सार्वजनिक टाकीत पाणी उरत नाही. म्हणून लोकांना प्यायच्या पाण्याचाही पुरवठा होऊ शकत नाही. लोकांचे हाल होतात. ते दुःखी होतात व त्यांच्या डोळ्यात पाणी येते. आपण जर गळके नळ दुरुस्त केले, वाया जाणारे पाणी वाचवले, ते पाण्याच्या सार्वजनिक टाकीत जमा राहील. पाण्याचा योग्य पुरवठा होईल. लोकांचे हाल होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. म्हणजे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणे हे दुःखी माणसातल्या डोळ्यातल्या पाण्या पुसण्या एवढेच महत्त्वाचे काम आहे. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. उत्तर, परीक्षेचा निकाल लागला की परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले यावरून ते आपली परीक्षा करतात. वास्तविक परीक्षेत मिळालेल्या गुणांना जीवनात एवढे मोठे महत्त्व असते आपल्या अंगच्या गुणांना. या गुणांनीच माणूस मोठा होत असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलामच काय, पण जेवढी जगात थोर माणसे झाली ती काही 10वीत प्रथम आलेली माणसे नव्हती, पण त्यांची छायाचित्रे घराघरात लागली आहेत. म्हणून आप्पा म्हणतात की जग तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळाले ते विचारतील, पण मी मात्र तुम्ही किती गुणी आहात ते सांगेन. आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर, आप्पांच्या आमच्याकडून 4 अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा म्हणजे पुस्तकांची पानं, झाडांची पानं
दोन्ही आम्ही प्रेमाने बघितली पाहिजेत. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अभ्यासही करू आणि वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होऊ. आप्पांची दुसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी बरेच जण परदेशात जाणार आहेत. त्यातला एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसला पाहिजे. यासाठी आम्ही परदेशात आओ न जाओ कोणत्याही एका कलेत प्रावीण्य मिळू. कला खूप आहेत. तिसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी एकाने तरी लिहिलेले पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात दिसले पाहिजे. आमच्यापैकी लेखन कलेचे जे भोक्ते असतील ते हे काम अवश्य करतील किंवा आम्ही ज्या कलेत प्रावीण्य मिळवू त्याच संदर्भात त्यावर ग्रंथ लिहू. चौथी अपेक्षा म्हणजे आप्पाला आमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचे. याचा अर्थ शिक्षणानंतर नोकरीच केली पाहिजे असे नाही. उत्तम शेतीही करता येते व नावही मिळवता येतं. नादो महानोर हे श्रेष्ठ कवी व्यवसायाने शेतकरी आहेत. शेती व्यवसायाकडे वळण्याचा आम्हीही विचार करू. उपक्रम. आता आपण उपक्रम बघूयात. फुलपाखरांच्या सुंदर जीवनाबद्दलची माहिती मिळवून मानवी जीवन व फुलपाखरांचे जीवन यांची तुलना करा. फुलपाखरांचा जीवनप्रवास 4 टप्प्यांमध्ये होतो. फुलपाखरे फुलांवर बागडून आपल्याला आनंद देऊन मग ठराविक पानांच्या मागे आपली अंडी घालतात. योग्य वेळानंतर अंड्यातून सुरवंट, ज्याला आपण कॅटरपिलर असे इंग्रजीमध्ये म्हणतो, ते बाहेर येते. अगदी छोटे असते सुरवंट, पण बाहेर आल्यापासून अगदी कुंभकर्ण आणि भीम यांना लाजवेल असे खादाड असते. सुरवंट आपल्या भोवती एक कोश विणते आणि त्या कोशात दडून बसते. त्याला ककून किंवा प्युपा पण म्हणतात. आणि असे कोशात जाऊन आतमध्ये त्याची शरीररचना बदलू लागते. त्याला हळूहळू पंख फुटू लागतात. पंख मोठे होऊ लागतात आणि जेव्हा आपल्या सौंदर्याची खात्री पटते तेव्हा तो कोश तोडून ते फुलपाखरू झालेलं सुरवंट बाहेर येते आणि भरारी मारते. फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन. फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते. माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते. फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था आहे. माणसाला त्या मानाने कमी आस्था असते. फुलपाखरांना आनंदाने जगता येते. माणूस फुलपाखरांइतका आनंदाने जगत नाही. फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो. माणसाला फुलपाखरांइतका जीवनाचा रसास्वाद घेता येत नाही. उपक्रम क्रमांक 2. तुमच्या शाळेतील वेगवेगळ्या कलांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या कोणत्याही 2 विद्यार्थ्यांची मुलाखत घ्या. आता महिला क्रिकेट संघातील गोलंदाज कुहू केंगार हिची मुलाखत. कुहू, तू क्रिकेटकडे कशी वळलेस? उत्तर. अगदी लहानपणापासून या खेळाची आवड लागली. एकदा आमच्या शेजारी एक मुलगी पांढरा शर्ट पॅन्ट घालून आलेली मी पाहिली. आमच्या शेजारच्या मुलीची ती मैत्रीण होती. मला प्रश्न पडला की ती कुठला खेळ खेळत असेल. तिला विचारल्यावर महिला क्रिकेटची माहिती मिळाली. क्रिकेट खेळातील तुझा आदर्श कोण आहे? मिताली राज या माझा आदर्श आहेत. अभ्यास व खेळ यांची सांगड कशी घालतेस? दिवसातील 4 तास खेळाचा सराव करते आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यास करते. तुझ्या पालकांची क्रिकेट खेळाबद्दल काय भूमिका आहे? उत्तर. माझ्या पालकांचा मला खेळ खेळण्याविषयी पूर्ण पाठिंबा आहे. ज्या मुलींना महिला क्रिकेट टीममध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना काय मार्गदर्शन करशील? मी इतकेच सांगते की परिश्रम करा, स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. तुमची उत्तम कामगिरी तुमची निवड महिला क्रिकेट टीममध्ये करण्यास मदत करेल. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून हा व्हिडिओ करते आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.